एनसीबीच्या वतीने अर्थ खातं मागितलं जात आहे. तुम्हाला मागितलं? नाही नाही, तुम्हाला त्याच्यावर मला मागितलं की मी सांगेन. मला मागतील तेव्हा बघू. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर अर्थ खात्याचा मुद्दा आता अधिकच तापलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या महत्त्वाच्या खात्यावरून पडद्यामागं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अजित पवारांकडे असलेलं अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडेच यावं यासाठी पक्षानं जोर लावल्याचं बोललं जात आहे. मात्र भाजपनं हे खातं सहजासहजी सोडण्यास स्पष्ट नकार दिलाय. सुरुवातीला अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर किंवा अधिवेशन संपल्यानंतर हे खातं राष्ट्रवादीकडे दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं होतं. पण आता चित्र बदललंय आणि याच बदलत्या भूमिकेमुळे महायुतीत अंतर्गत नाराजी वाढताना दिसतेय. कारण सुनेत्रा पवार यांच्यासमोर भाजपनं एक अट ठेवल्याची चर्चा आहे. अर्थ खातं हवं असेल तर निर्णय मुंबईत नाही थेट दिल्लीत होईल. म्हणजेच राज्यातील नेत्यांशी नाही तर दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करा. केंद्रीय नेतृत्व म्हणजेच अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याशिवाय हा निर्णय होणार नाही असा संदेश राष्ट्रवादीला देण्यात आलाय. त्यामुळं राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत अर्थ खात्याच्या या मुद्द्यावर संताप व्यक्त करण्यात आलाय. यावेळी सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण स्वतः चर्चा केली असून त्यातून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही असं राष्ट्रवादी नेत्यांना सांगितलं. मात्र जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थ खात्याच्या वादाबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे. फडणवीस म्हणाले, जेव्हा ते अर्थ खातं मागतील तेव्हा बघू. एनसीबीच्या वतीने अर्थ खातं मागितलं जात आहे. एनसीबीच्या वतीने अर्थ खातं मागितलं जात आहे. तुम्हाला मागितलं? नाही नाही, तुम्हाला मला मागितलं की मी सांगेन. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली गेली सर. माझ्यापर्यंत आली तर मी त्याच्यावर योग्य उत्तर देईन. या उत्तरानं राजकीय चर्चांना आणखी उधाण आलंय. आता प्रश्न अनेक आहेत. एका बाजूला सुनेत्रा पवार सांगतायत की आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अर्थ खात्याबाबत चर्चा केली, तर दुसऱ्या बाजूला फडणवीस म्हणतायत माझ्याकडे अर्थ खातं मागितलंच नाही. त्यामुळं नेमकं खरं कोण असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. सुरुवातीला भाजपकडून अर्थसंकल्पानंतर खाते देण्याचं बोललं गेलं होतं, मात्र आता भाजपनं आपली भूमिका बदलल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळं हा फक्त खाते वाटपाचा मुद्दा आहे की राष्ट्रवादीवर दबाव वाढवण्याची मोठी राजकीय रणनीती आणि या सगळ्या मागे केंद्रीय नेतृत्वाची काही वेगळी खेळी तर नाही ना, अशा चर्चांना आता जोर येऊ लागलाय. त्यामुळं आता अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार की भाजप ते स्वतःकडेच ठेवणार, का दिल्ली दरबारातच या वादाचा निकाल लागणार आणि या वादाचा सत्ता समीकरणांवरही परिणाम होणार का, याकडं आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळायला हवं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.